लॉकडाऊनमध्ये हा खेळ तर आम्ही रोजच खेळायचो, पण लॉकडाऊन नंतर आज पहिल्यांदाच खेळलं होतं तर खरंच खूप छान वाटलं. तर नमस्कार, मी सारिका आणि आज मला बनवायचे आहेत पापड. त्यासाठी मी इथं उडीद डाळ 1 किलो, मूग डाळ पावशेर असं दळून आणलं होतं आणि त्याच्यामध्ये एक पापड मसाला मिक्स केला आणि चांगला असं मळून घेतला. आता ह्याला 3-4 तास ठेवायचं आहे. त्याच्यानंतर भिजतं चांगलं पीठ आणि मग पापड बनवून घ्यायचे. तर तेवढ्यात गुड्डूही स्कूलमधून आला. आता त्याला काहीतरी स्नॅक्स द्यावं लागतं, तर चहा बिस्किट त्यालाही दिलं आणि त्याचा अभ्यासही घेतला. त्याचा अभ्यास झाल्यानंतर आता घरी सगळं आवरून घेतलं, कारण आमच्या बायका येणार होत्या पापड लाटण्यासाठी. तर आमचा फ्रेंड सर्कल खूप मोठा आहे आणि 7-8 वर्षापासून आम्ही सगळ्या एकत्र आहेत. सगळ्या वेगवेगळ्या गावाहून आहेत, पण आमचं खरंच खूप छान बॉन्डिंग आहे, त्यामुळं खूप चांगलं जमतं. आणि आता आम्ही रोज एक जणीचं वाळवण बनवत असतो. तर आज माझे बनवायचे होते पापड. आता गुड्डूनी सगळे पापड इथं वाळ्या घातले होते आणि आता मला बनवायचे होते चहा. ज्याच्याकडे काहीतरी बनवायचं आहे त्यांच्याकडे छोटीशी ट्रीट ही असते, तर माझ्याकडे होता चहा. तर ज्योतीने असा छान चहा बनवून घेतला आणि आता पापडही बनवायचे झाले होते. तर खूप अशा गप्पाही होतात आणि पटकन कामही होतं, जास्त बोर पण होत नाही काहीही वाळवण करताना. आणि आम्ही ना लॉकडाऊनमध्ये रोज क्रिकेट खेळायचो, त्याच्यानंतर लुडो. तर आमचं हेच काम होतं, कारण पुण्यामध्ये सगळंच बंद होतं आणि आम्ही कोणीही गावाकडे गेलो नव्हतं, तर सगळ्या इथंच होतो. तर हा आमचा रोजचाच काम होतं. तर आज खूप दिवसांनी मुलं खेळत होतं, तर चला म्हटलं आपण हे खेळूया. आणि हिलाही आज खेळायचं होतं, त्यामुळे तिचंही रडायचं काम चालू होतं बॅटसाठी. आणि इथं एक बॉल होता आणि सगळ्यांकडे 4-5 बॅट होत्या. तर खरंच खूप छान वाटलं. त्यानंतर मी वरती आले आणि आता मला बनवायचं होतं स्वयंपाक. तर भाजी भाकरी बनवून घेतली आणि आज खूप दिवसांनी आम्हाला टेरेसवर जेवायला जायचं होतं. तर टेरेसवर खरंच खूप रात्रीचा भारी पुण्यामधला व्ह्यू दिसत होता आणि छान जेवायलाही थंड वाटतं. तर त्यानंतर आम्ही वरती जेवण केलं आणि आजचा दिवस असाच खूप छान गेला.